सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात उंच डोंगरावर वसलेलं श्रीपालवन गाव अनेक परंपरा आणि विविधतेने नटलेल्या या गावाला मिनी महाबळेश्वर असंही बोललं जातं। श्रीपालवन गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार 2018 हा मिळालेला आहे। गावचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ या देवाची यात्रा दरवर्षीप्रमाणे ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी एकत्र येऊन मोठ्या आनंदात साजरी करतात। दिनांक 30 एप्रिल पासून 4 मे पर्यंत चालणाऱ्या या यात्रेच्या काळात गावामध्ये एक वेगळंच उत्साहाचं वातावरण दिसतं। यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं। 30 एप्रिल रोजी भैरवनाथ जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ तर 1 मे रोजी यांचा विवाह सोहळा पार पडतो। या दिवशी लहान मुलांच्या नृत्य स्पर्धा असतात। 3 मे रोजी लोकनाट्य तर 4 मे रोजी भैरवनाथ जोगेश्वरी यांची पहाटे 6:30 वाजता सजवलेल्या पालखीतून गावातील मुख्य रस्त्यावरून गाजत वाजत पारंपरिक वाद्यांच्या गजरात जल्लोषात मिरवणूक निघते। या मिरवणुकीत पुरुष मंडळी आनंदाने नाचत या यात्रेचा आनंद लुटतात। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ही पालखी निघालेली असते तर पताका लावलेली देवाची काठी त्यासोबत असते। साधारणपणे 100 मीटर उंच ही काठी असते। श्रीपालवन गाव हे आमचं पौराणिक असून इथे कुठल्या गावाला श्री हे नाव नसतं, पण आमच्या गावाला श्रीपालवन म्हणून नाव आहे। आणि इतिहासात पुराणात ह्या श्रीपालवन गावचं नाव निघतं। इथे भैरवगड असून 12 वाड्या आहेत। श्रीपालवन हे ऐतिहासिक गाव असून इथे सर्व यात्रा दरवर्षी होत असते। यात्रेला कुस्त्या सामने असतात, सप्ताह असतो। परत ह्या गावामध्ये श्रीपालवन हे नाव पडलं त्याला कारण आहे की श्रीपाल एक राजा होता, त्याला कुष्ठरोग झाला होता आणि त्या राजाचा कुष्ठरोग बरा झाला आणि त्याचं नाव होतं श्रीपाल आणि श्रीपाल अधिक वन म्हणून आमच्या गावाला श्रीपालवन हे नाव पडलं। आमची यात्रा सालानुसाल आमच्या नागावत्यापणापासून म्हणजे फार वर्षापासून ही यात्रा भरते आहे आणि चालू वर्षी ही यात्रा 30 तारखेला देवाची हळदीचा कार्यक्रम होणार आणि 1 तारखेला भैरवनाथ देवाची व जोगबाई मातेचे लग्न लागणार। 11 ते 2 तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल। 3 तारखेला सकाळी 7 ते 12 या दरम्यान भैरवनाथ व जोगबाई माता यांच्या पालखीतून मिरवणूक म्हणजे छबिण्याचा कार्यक्रम हा होणार। सर्व ग्रामस्थ भैरवनाथ देवाची पालखी घेऊन रामेश्वर या ठिकाणी जाऊन 5 वाजता माघारी भैरवनाथ मंदिरात येणार। संध्याकाळी 5:30 ते 7:30 या दरम्यान जंगी कुस्तीचे मैदान भरणार।